भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव तर्फे अवसरी इथं पत्रकार बांधवांसाठी फराळाचं आयोजन करण्यात आले होते। यावेळी शिरूर तालुक्यातील पत्रकार, जुन्नर तालुक्यातील पत्रकार व आंबेगाव तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर पत्रकार बांधवांमध्ये प्रिंट मीडियाचे पत्रकार, वेब पोर्टलचे पत्रकार, नॅशनल चॅनलचे पत्रकार व यूट्यूब चॅनलचे पत्रकार इत्यादींचा समावेश होता। भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व माननीय आमदार दिलीप दत्तात्रय वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भीमाशंकर सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी फराळाच्या कार्यक्रमावेळी उपस्थित पत्रकार बांधवांशी हितगुज व चर्चा केली। यावेळी जुन्नर तालुक्यातील पत्रकार सुरेश वाणी यांची पिंपळगाव विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल उपस्थित पत्रकारांच्या उपस्थितीत व उपाध्यक्ष माननीय प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी सुरेश वाणी यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील यांनी पत्रकार बांधवांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन भविष्यामध्ये असेच कणखरपणे कार्य करण्याचं आवाहन केलंय। मुख्य संपादक अयूब शेख, तेज तुफान न्यूज चॅनल, पारगाव, आंबेगाव, पुणे। आमच्या जुन्नर तालुका पत्रकार असोसिएशन संघटनेचे पुढारीचे तालुका प्रतिनिधी, संपादक, पत्रकारिता आणि दैनिक पुढारीचे पत्रकार स्वामी साहेब पिंपळगाव तर्फे नारायणगाव या विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून त्यांची निवड झालेली आहे। आणि ही सगळ्या आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या दृष्टीने सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे। समाज व्यवस्थेमध्ये काम करत असताना आपण फक्त वेगवेगळ्या विषयांची संदर्भ देऊन समाजामध्ये जनजागृती करत असतो, परंतु प्रत्यक्ष समाजसेवेमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आणि एखाद्या सहकारी संस्थेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी त्या सगळ्या स्थानिक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी तुमच्यावर दिली। व्यक्तिशांनी आणि आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव शिरूर, माजी खासदार शहर आंबेगाव आणि त्याचप्रमाणे माजी आमदार साहेब, सर्व मान्यवरांच्या वतीनं सर्व मनापासून अभिनंदन करतो। आज आपण सर्वच जण काल जसं आपल्याला सगळ्यांना दिवाळी फराळाच्या निमित्तानं आमंत्रित केलं आणि त्याही आमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण वेळात वेळ काढून या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण सहभागी झाला। त्याबद्दल सर्व आमच्या पत्रकार मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो की दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुख समाधान भरायची आणि सातत्यानं म्हणजे मगाशी आपण जसं फराळी देतो त्यावेळेस सुद्धा जी सातत्याने आपली जी चर्चा आहे शेवटी समाजव्यवस्थेमध्ये काम करत असताना ही दोन रथाची दोन चाकं आहेत। आपल्याला जे अपेक्षित आहे त्या पद्धतीनं जर चांगल्या पद्धतीने काम आपल्याला करता आलं तर समाज एका चांगल्या विशिष्ट दिशेला जात असतो, समाजाची क्रांती होत असते आणि तेच काम आपण अविरतपणानं करताय त्याचा अभिमान